मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी नाहीये, कारण निवडणुका कधी लागणार हे सरकारच घ्यायला तयार नाही. नॉट टार्गेटेड, ही हॅज स्पोकन द ट्रूथ. द इलेक्शन कमिशन has turned out to be a bogus organization as of today, working under the directives of the BJP office. Earlier, the election commission was iconic, historic, but what it has been brought down today by the BJP's shambles. And the truth about the election commission has to be spoken, because even the world is seeing how India is being defamed by the election commission. Additionally, the BJP has now. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी नाहीये, कारण निवडणुका कधी लागणार हे सरकारच घ्यायला तयार नाही. पण महत्वाची गोष्ट आपण पाहिली असेल, सगळेच मुंबईचे आम्ही पदाधिकारी मागच्या आठवड्यात देखील भेटलो होतो आणि तेव्हा आम्ही पाण्याच्या प्रश्नावर सगळीकडे मोर्चे काढले होते. आज आपण परिस्थिती पाहत आहोत, पाण्याची तर टंचाई आहेच, पण आमच्या मोर्चाला प्रतिसाद देऊन सरकारला तोडगा काढायला लागला, टँकरचं स्ट्राईक मागे घ्यायला लागला. पण प्रश्न आता विचारण्याचे पुढचे आहेत. जसं आत्ताच तुम्ही माझ्यासोबत आला होतात, अनेक ठिकाणी रस्त्याचे घोटाळे जे झालेत, घाणेरड्या प्रकारचे रस्ते बनवलेले आहेत. एशनशी गटाच्या जे काही कॉन्ट्रॅक्टर्सनी हे रस्ते बनवलेले आहेत त्यांना जाब विचारणं गरजेचं आहे. ठिकठिकाणी गल्ल्या खोदलेल्या आहेत, कामं नीट झालेली नाहीत, झालेली कामांचा दर्जा नीट नाहीये. त्याच्यावर आम्ही स्थानिक पातळीवर मोर्चे काढणारच आहोत. आणि त्याच सोबत अदानी कर, जो कचरा कर मुंबई महानगरपालिका अदानीची देवनाची जागा स्वच्छ करण्यासाठी आमच्यावर लावत आहे मुंबईकर म्हणून, त्याच्या विरोधात घरोघरी जाऊन आम्हाला सगळ्यांना नागरिकांना सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहोत. आम्ही ह्याची तयारी आता सुरू झालेली आहे. त्या मोर्चाचं जसं स्वरूप होतं, स्थानिक पातळीवरती हा मोर्चा काढण्यात येत होता, तसंच हा मोर्चा असणार आहे की स्थानिक आता हे सगळे विभाग प्रमुख ठरवतील, स्थानिक पदाधिकारी ठरवतील. पण महत्वाची गोष्ट हीच आहे, तुम्ही पहा, कचरा देखील गल्लोगल्लीत दिसतो कचरा, तरी देखील देवनारची जमीन अदानीची स्वच्छ करून द्यायची, जी त्यांनी धापलेली आहे धारावीकरांना हकलण्यासाठी. धारावीकरांना तर आम्ही त्यांना काढू तिथून देणारच नाही जोपर्यंत धारावीचं पूर्ण स्वप्न होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवनारची जमीन आहे, तिथे खरं तर अदानींनी स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. त्याच्यावर 3,000 कोटीचा खर्च हा राज्य सरकारनी मुंबई महानगरपालिकेला करायला लावलेला आहे. आणि ह्याच्यासाठीच अदानी करच्या रूपातून मुंबईकरांवर एक युजर फी वेस्ट कलेक्शनसाठी लावली जात आहे. Rahul Gandhi has once again targeted election commission for the additional. Not targeted, he has spoken the truth. The election commission has turned out to be a bogus organization as of today, working under the directives of the BJP office. Earlier, the election commission was iconic, historic, but what it has been brought down today by the BJP's shambles. And the truth about the election commission has to be spoken, because even the world is seeing how India is being defamed by the election commission. Additionally, the BJP has now shared another video of Modi 3.0, and they are promoting the UPC. Do you think? Great, but when will अच्छे दिन come?